कळालं का? अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ. अनिर्वचनीय म्हणजे स्वतःहून विलक्षण, असताहून विलक्षण. मला गोष्ट सांगितली होती की माझी आपली विश्वामित्र ऋषीची नाही का, इतक्या त्या गवळणी नाश्ता घेऊन आल्या होत्या ना, आणि भरपूर गवळणी. नाश्ता म्हणजे आपल्या आळंदीचा नाश्ता होता का तो गोकुळाचं काय सगळं आबादी आबाद गोकुळामध्ये. हे तुमच्या तोप्याचे तुपाचे लोणे तर खाणं झालं, तुपाचं खायचे, अर्ध खायचं ना अर्ध तूप तसंच ठेवायचं. तिथे काय कमी आहे? गायचं इतक्या लोकसंख्या कमी, गायची संख्या काय होती? 9 लाख गाय होत्या कोणाच्या घरी, आणि तिथे काय कमी आहे मग? तेव्हा कशा करता सांगितलं त्या गवळणी विश्वामित्राच्याकडे गेल्या आणि त्यामुळे महाराज नाश्ता करा, जेवण करा. तर म्हटलं आता एक कुठं काय बसायचं, रांग लावा की म्हणलं आपली शिदोऱ्यासहित रांग लावा. शिदोऱ्यासहित रांग लावल्यानंतर म्हटलं घ्या महाराज घास कशाला हा करतो मी, टोपल्याने काय करायचं. म्हटलं आता यमुनेला पूर आलेला आहे, कसं जायचं सांगा यमुनेला. म्हटलं हे पहा, जन्मल्यापासून विश्वामित्र ऋषी अजून अन्नाचं दुर्वास विश्वामित्र रामाचं झालं. बरं सांगायला पाहिजे कोणाची. दुर्वास ऋषी, कृष्णाचा गुरु कोण? रामाचा वशिष्ठ. विश्वामित्र पण गुरु आहे, जोडी आहे. म्हटलं मग सांगा यमुनेला सांगा, दुर्वास जन्मल्यापासून त्याने अन्नाचा कण सुद्धा काय केलं नाही, खाल्ला नाही. आता काय म्हणावं? खाल्ला नाही असं म्हटलं तर आमच्या समोर खाल्लं. बरं नाही खाल्ला नाही असं म्हणावं तर यमुना काय देते? मग कोणता शब्द वापरायचा? अनिर्वचनीय. याला खाल्लाही म्हणता येत नाही, काय म्हणता येत नाही, अशी अनिर्वचनीय ख्याती आहे. पुढे वाचा. भात होण्यास योग्य जो रूपवान पदार्थ तो अनिर्वचनीय शब्दाचा वाच्य आहे. अनिर्वचनीय शब्दाचा थोडक्यात अर्थ बाद योग्य असा आहे. हे यथार्थ समजले म्हणजे तुझे समाधान होईल. अनिर्वचनीय म्हणजे बाद योग्य. बाद योग्य म्हणजे याची निवृत्ती होते, त्याला अनिर्वचनीय म्हणतात. दोरीवरचा सर्प कसा आहे? अनिर्वचनीय. आणि वारुळातला सर्प कसा आहे? अनिर्वचनीय आहे का? तो व्यावहारिक सत्य आहे. दोरीच्या ज्ञानानं कुठे वारुळातल्या सर्पाचा बाध होतो का? आणि दोरीवरच्या सर्पाचा बाध होतो. पण दोरीवरचा सर्प अनिर्वचनीय आणि तुमच्या बिळातला सर्प व्यावहारिक आहे, सत आहे. तो काय आहे? आणि दोरीवरचा सर्प कसा आहे? असतही म्हणता येत नाही, सतही म्हणजे अनिर्वचनीय. पुढे सत्ख्यातीच्या प्रामाण्याविषयी शंका व समाधान. शिष्य: महाराज, सर्व ख्यातींचा विचार केला तर असताची प्रतीती होत नाही, सर्पाची होती. म्हणून असत ख्याती बरोबर नाही. क्षणिक विज्ञानवादीच्या मताने सर्पाचा आकार बुद्धी धरते, पण सर्पाची बहुत काल प्रतीती येते. म्हणून आत्मख्याती प्रत्येकाची मतं सांगतात. असत ख्यातीच्या मताने काय होतं? जमत नाही, कारण त्याची प्रतीती येते म्हणून कोणची ख्याती नाही. तर आत्मख्याती क्षणभराच पासून असतो का दीर्घकाळ? आत्मप्रतीची बरोबर, आत्मख्याती बरोबर नाही. पुढे वारुळावरील सर्पाची सन्मुख रज्जूचे ठिकाणी प्रतीती किंवा रज्जूचीच सर्परूपाने प्रतीती होते. अशा दोन्ही मतांच्या अन्यथा ख्याती
अनुभवाच्या आणि युक्तीच्या विरुद्ध असल्यामुळे असंगत आहे. अन्यथा ख्याती म्हणजे नाही आहे का ती नाही का वारुळातला सर्प कुठे वाचतो काय कोणा हे वाटते तिथला सर्प इथे कसा भासतो नेत्रदोषामुळे आणि त्याचा भाव म्हणजे बरोबर नाही दुसरे पदार्थ का भासत नाही मग त्याचं मत सांगतो तुम्हाला दोरीवरच सर्पाचं काय होते ज्ञान होते म्हणलं तोही विचित्र बोलतो आहे दोरी ज्ञान कोणाचं बरोबर आहे का मग कोणती ख्याती असंच ख्याती नाही अख्यातीवादाचं मत कसं आहे सर्पांशात स्मृती मानणे हे भयकंपादी पुढील व्यवहाराशी जमत नाही म्हणून अख्याती ही बरोबर नाही. मग अख्याती सुद्धा काय नाही कारण दोन एका वेळेला वृत्तीला एक ज्ञान होते दोन ज्ञान होत आणि अख्याती मत काय नाही. आता सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती यात मंद अंधकारादी दोष आणि सर्पाची उत्पत्ती ही सारखीच मानतात. त्यात सत्ख्यातीवादी सर्प सत्य मानतात आणि वेदांती अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या मानतात. हे पहा उत्पत्ती दोघांनी मानलेली आहे. सत्ख्यातीवादी म्हणतो सत्य उत्पत्ती आहे आणि अनिर्वचनीय ख्याती म्हणतात उत्पत्ती आहे पण ती मिथ्या आहे काय उत्पत्ती दोन्ही मानतात म्हणजे एक सत मानतात एक काय मानतात असत मानतात. पुढे एवढाच काय तो फरक सर्प प्रतीतीची व्यवस्था दोन्ही मतात सारखीच लागते. मग सर्पास मिथ्या मानण्यापेक्षा सत्य मानणे बरी असे मला वाटते. चुकत असेल तर कोणाची शंका आहे तर शिष्य सांगतो एक जण मिथ्या मानतो आणि एक जण काय मानतो आहे का कोण सत्य मानतो अख्यातीवादी काय मानतो आणि अनिर्वचनीय ख्यातीवादी कोणाचं मत बरोबर पुढे चुकत असेल तर चूक कोठे होत आहे ते कृपा करून मला सांगा. मला मिथ्या मांडण्यापेक्षा सत्यच काय करा अशी शंका करतो कारण काय करा अनिर्वचनीय ख्याती वेदांत्याची आणि सत्ख्याती रामानुज उत्पत्ती दोन्ही मानतात मग एक मिथ्या आणि एक रामानुज काय म्हणतो सत्य आहे आणि वेदांती काय म्हणतात ते म्हणले असं करायला मिथ्या मानण्यापेक्षा सत्कारीच काय करा कशाला उगा पुन्हा भानगडी करत बसायच्या पुढे. श्री गुरु हे शिष्य सत्ख्याती ही अनुभवाची विरुद्धच आहे कसे ते पहा. ज्या क्षणी शुक्तीचे ठिकाणी रजतभ्रम होतो त्याच क्षणी सत्य रजताची तेथे उत्पत्ती होते असे सत्ख्यातीवाद्यांचे मत आहे. ज्या वेळेला शुक्तीवरती काय भासतो आहे का रे सत्ख्यातीवादी म्हणतो ते रजत मिथ्या रचून काय म्हणलं मत बरोबर नाही. जर दोरीवरती वाचलेलं रजत जर सत्य आहे तर दोरीवरती नाही शुक्तीवरती भासलेलं रजत जर सत्य आहे का शुक्तीमध्ये काय आहे मग आम्ही शुक्ती काय करतो जाळतो धातू जळत नसतो मग शुक्ती मात्र जळते आणि तिच्यात असलेलं रजत काय होत नाही सापडते का रजत आहे तर गेलं शुक्तीत जर रजत आहे तर रजत काय झालं पाहिजे म्हणजे काही सापडत नाही. यावरून शुक्तीमध्ये रजत आहे असं म्हणता येईल. जेव्हा शुक्ती देशात सत्य रजताची प्रतीती असते तेव्हा जर शुक्तीशी अग्निसंयोग झाला तर उत्तर क्षणामध्ये शुक्तीचा नाश आणि भस्माची उत्पत्ती होईल. तेव्हा रजताच्या निवृत्तीस तर काही साधन नाही म्हणून त्या शुक्तीच्या भस्मात सत्य उत्पन्न झालेले रजत सापडले पाहिजे ते तर सापडत नाही. रजत सापडते का मग शुक्तीवरती भासलेलं रजत शुक्ती जाळली तर प्राप्त होत नाही. यावरून काय सिद्ध झालं
भासणारा राजा सत्य नसून काय आहे? भ्रम आहे. काय आहे? भ्रम आहे तो. हे कोणाचं मत आहे? वेदांतेचं आहे. आणि शुक्तीवरती भासलेला राजा सत्य आहे. कोणाचं आहे? सत्ख्यातीवाल्याचं. पुढे जर असे म्हणेल की अग्निसंबंधाने शुक्तीप्रमाणे रजताचेही भस्म झाले म्हणून रजत सापडत नाही, तर हे म्हणणे बरोबर नाही. कारण हे म्हणणं बरोबर नाही. बरं आहे आपलं राजा दोरीवरच्या सर्पापेक्षा रजताचं बरोबर. सर्प पाठात जर सर्पच म्हणलं, एखाद्याला स्वप्नात सर्पच तो सिद्धांत करता घेतलेला आहे. आणखी एक दोन पुढे नाही बरं का, पुढेचा भाग चांगला आहे. हे ख्याती प्रकरण थोडं कळायला काय आहे, वाचायला सोपी आहे पण कळायला काय आहे. याच्यावरून जगताचा विचार केलेला आहे. कशाचा? जगताची दुःखाचा विचार केलेला आहे. जसं दोरीवरती सर्प असून भासत नाही, तसं आहे का नाही? तुमच्या म्हणण्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख नसून काय होते? दोरीवरचा सर्प असून भासतो का नसून? भासतो की नाही? तसं आत्मस्वरूपावरती दुःख असून भासते का नसून भासते? मग भासते का? त्याच्याकरता चाललेलं आहे. देव सर्पाचं आपल्याला काही घेणं नाही, काय नाही. मग सिद्धांताकडे जायचं आहे. कोणत्याच्याकडे? जर शास्त्र सांगते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालं तरी नाही तर भासते. जर दुःख आहे असं म्हणत आपल्याला झोपेमध्ये काय भासत नाही. भासतं का झोपेमध्ये दुःख? मग आहे तर का भासत नाही? यावरून काय सिद्ध होते? दुःख कालत्रही नाही, काय नाही. मला विषयाचा जो सुख असेल कुठे? सुषुप्तीमध्ये विषय आहे का तिथे? पण काय आहे? मग ते सुखरूप कोण आहे? आत्मा. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रही नाही. दृष्टांत झोपेचा. पुढे कारण रजत हा धातू आहे, त्याचे गंधकादी संबंधा वाचून केवळ अग्निसंयोगाने भस्म होणार नाही. याकरिता भस्मस्थली शुक्ती देशात सत्य-रजत उत्पन्न होते, हे म्हणणे बरोबर नाही. हे पहा, कारण शुक्तीचं भस्म होईल पण चांदीचं भस्म काय होत नाही. धातू जळते का? बाई भाकरी करायला लागली, जास्त ज्वाळा झाला तर भाकर काय होते? जळते. भाकरीबरोबर तवा जळते का? तवा जसाच आहे. तवा का जळत नाही? धातू आहे तो. काय भाकरी का जळते? धातू आहे का ती? मग जे धातू आहे चांदी काय आहे? मग शुक्तीबरोबर चांदी जळाली पाहिजे ना. जळते का ती? मग शुक्तीच्या याच्यामध्ये आपल्याला चांदी भेटली पाहिजे. कुठं भेटते? मग प्रतीला येणारी चांदी सत्य नसून काय? मग प्रतीला येणारं दुःख सत्य नसून काय? शिवाय एकाच रज्जू देशामध्ये कोणास सर्प, कोणास माळ, कोणास दंड, कोणास भुरेशा, कोणास जलधारा अशा रीतीने 10 पुरुषास जेव्हा 10 पदार्थांचा भ्रम होतो, तेव्हा इतक्या सत्य पदार्थांचे अवयव लहानशा रज्जू देशामध्ये राहणे संभवनीय नाही. सारखा भ्रम होत असतो. कोणाला सर्पाचा भ्रम होतो. कशावरती? नदीवरती. कोणाला नाही का माळेचा काय होतो? भ्रम होतो. कोणाला एखाद्या माणसाने देहधर्म करून गेला असेल, नाही का, इब्लीस असला पाहिजे. मग आहे ना आपल्याला. मग त्या दोरीवरती कशाचा भ्रम होतो? एखाद्या उर्मट माणसाच्या लग्नीचा.
असं 10 आहे माणसाला बरं का. दोरी रूपाने भासते का अन्य रूपाने. मग पदार्थ किती झाले 10. सतखातीच्या मताप्रमाणे दोरीमध्ये किती पदार्थ येतात 10. दोरीचं वजन काय झालं पाहिजे, मग वाढते का. म्हणून दोरीवरती बसलेला सर्प सत्य नसून काय भ्रम आहे. त्याप्रमाणे आत्मस्वरूप अर्धे प्रतिथेला येणारं दुःख आहे सत्य नसून काय आहे. ब्रह्मज्ञान झालं की त्याचा काय होतं. एखादं पोर खूप रडत असलं, आईनं त्याला झोपवलं, त्याचं रडणं काय होते. मग खरोखरच रडणं का सत्य आहे का मिथ्या आहे. मिथ्या आहे. बाद झाला की तो पदार्थ मिथ्या. बाधच होत नसेल तर तो पदार्थ सत्य. पण जगताचा काय होतं. जगत सत्य नसून काय. वेदांत मतात तर दंडादी शेकडो पदार्थ अविद्येपासून अनिर्वचने उत्पन्न होतात, म्हणून व्यावहारिक रज्जूची जागा मुळीच अडवीत नाहीत. स्वप्न भ्रमामध्ये भासणारा पदार्थ कुठं जागा वाढवत असतो का. आहे का नाही. ब्रह्मामध्ये पुष्कळ एखाद्या खांबावरती सुद्धा माणसाचा काय होतो भ्रम होत असतो का. मग जागा वाढवत असं होतं. एक ग्रस्त त्याला कुठेतरी जायचं होतं. बस गाडी होती, बस म्हणा काय म्हणा. एका ग्रस्ताने सांगितलं, म्हणलं हे बाबा अरे ते जागा तिथे नाही, सगळी बस माणसाने काय केलेली आहे भरून गेलेली आहे, दुसरी बस बघली बरं. मग त्याने विचार केला, म्हणलं कार भरलेली आहे, जाऊ मिळाली तर जागा काय करू, बसू की त्या बसमध्ये. म्हणून तो गेला बघा. मला बस तर चिकार भरली आहे माणसाने, बघू म्हणायला लागले जागा मिळाली तर. तिथं गेला बा त्या बसमध्ये बाकी एकही माणूस नाही. मग मला म्हणलं का इतकं खोटं बोलायचं असतं का आमच्याशी. आम्हाला सांगितलं बसमध्ये चिकार माणूस काय झालेली आहे, आणि तिथं पाहायला गेलं तर म्हणलं एकही माणूस नाही तर. हो म्हणजे मी काय खोटं बोलतो का. सगळी जी माणसं आहे ना ती म्हणलं सगळे अनिर्वचनीय माणसं आहे, मिथ्या आहे सगळी. काय मिथ्या कल्पना आहे सगळी. कल्पनेतली माणसं जागा अडवत बस रिकामीच आहे. म्हणून भ्रमात भासलेला पदार्थ जागा अडवीत नाही पुढे. स्वप्नामध्ये शरीराचे आत नद्या पर्वतादी शेकडो पदार्थ अनिर्वचने उत्पन्न होतात, पण त्यास आत जागा नाही असे होत नाही किंवा त्याचे ओझेही वाटत नाही. ही अडचण निवृत्त होण्याकरिता सत्ख्यातीवादी रज्जूचे ठिकाणी उत्पन्न होणारे पदार्थ जागा अडवीत नाहीत व त्यास वजनही नसते असे म्हणेल तर त्या दंडाधिकांना सत्य म्हणणे विरुद्ध आणि निष्फळ होईल. म्हणून कोणती जागा बळवत नाही आणि अधिष्ठानाच्या ज्ञानाने बाद होत असतो. अशा या पदार्थांना सत्ख्यातीवादी काय म्हणतो, सत्य म्हणतो. म्हणलं हे म्हणणं त्याचं काय नाही, बरोबर आहे, कोणाचं खंडन नाही. म्हणून भ्रमामध्ये भासलेला पदार्थ सत्य नसून काय आहे हे चालायचं. वेदांत शास्त्र आहे नाही थोडं, तर वेदांताचे पाठ असले म्हणजे बाहेर विचार झाला, जगाचा विचार, कुणा सुखाचा विचार, भ्रमनिवृत्त होत असतो. आपला गेला ना सुखाचा विचार केला, विषयात सुख नसून आत्माच किम स्वरूप आहे आपण विचार केला ना. अज्ञानी लोकांचं काय विषय उडी बोललेले, म्हणून विषयात सुख आहे असं समजून माणसं कशाचाही विचार न करताना. आणि त्याच्यावर डायबिटीज असला तरी सुद्धा ताव मारल्याशिवाय त्याला विचार म्हणला अरे इतकं इंजेक्शन घेऊन जगावं लागतं,
आणि इतका श्रीखंड खातो. म्हणला सुख आहे की त्याच्यामध्ये काय. म्हटलं नाही तरी मरणार आहोत, नाही तरी मरणार आहोत. मग विषय सुख भरपूर. जाऊ दे आपलं पुढे. आणि दंडाधिकांची प्रतीती मात्र होते. त्यांच्यापासून दुसरे कोणतेही कार्य होत नाही असे म्हणेल तर अनिर्वचनीय ख्यातीचेच मत सिद्ध झाले. बाबा मला हे आमचंच मत आहे. कोणाचं मत आहे? भ्रमामध्ये बसणारे पदार्थ जागा आडवेत हे सत्ख्यातीवादी म्हणेल. कोण म्हणेल? मग ते कोणाचं मत आहे? आमचंच मत आहे. नाही का? आमचंही मत कोणतं आहे सर? भ्रमयुक्त पदार्थ जागा आडवीत नाही. दोरीवरती बसलेला सर्प जागा अडवतो का? दोरीवर सर्प आहे का तुमच्या कल्पनेत आहे? तो कुठं जागा अडवतो का? मग तुम्ही जर असं म्हणाल तर मला तुम्ही अनिर्वचनीय ख्याती काय केली? शिवाय आणखी प्रबल दोष असा आहे की भ्रमस्थली दिसणारा पदार्थ सत्य असतो असे मानले तर मृगजलाने भूमी ओली झाली पाहिजे. मग दुष्काळ केव्हाही पडणार नाही. किंवा स्वच्छ केलेल्या कापसाच्या ढिगावर लाल भडक रंगाच्या गुंजाचा पुंजका ठेविला तर त्या ठिकाणी आमचे मताने अग्नीचा भ्रम होतो. बरोबर. भ्रमामध्ये भासणारा पदार्थ सत्य आहे असं जर मानलं तर मृगजळाने जमीन काय झाली पाहिजे? होते का? मग ज्या अर्थी जमीन ओली होत नाही त्या अर्थी मृगजळ सत्य नसून भ्रम आहे. काय? एक कापसाचा ढिगार आहे आणि त्याच्यावरती गुंजा ठेवल्या. काय ठेवल्या? गुंजा कसे असते? आणि दुरून पाहणाऱ्या माणसाला वाटलं मला कापूस भेटलेला आहे. काय झालेला आहे? दुरून पाहणाऱ्या माणसाला काय दिसते? अग्नी. मग खरोखरच अग्नी आहे का काल्पनिक आहे? खरा अग्नी असेल तर कापूस काय होईल? मग कापूस ज्या अर्थी जळत नाही त्या अर्थी अग्नी खरा असून काय आहे? हेच लावायचं. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा दुःखाचा आपल्याला अनुभव येतो. ते दुःख सत्य नसून काय आहे? मिथ्या आहे. म्हणून तर ब्रह्मज्ञान झालं की दुःख ते काहीच नाही, स्वप्नाशी मुक्ती झाल्या. झोपेमध्ये गेला की सगळ्या दुःखाचा काय होतो? अभाव होतो. एखादा माणूस असलेला कॅन्सरमुळे ओरडत होतो, ठणठण करत होते बेड, आणि झोप लागली म्हणजे झोपेमध्ये आहे का? व्यवहारामध्ये दुःख आहे त्याला, आणि झोपेमध्ये तो कोणी असो, आंधळा असो, पांगळा असो, श्रीमंत असो, गरीब असो, कोणी मिनिस्टर असो, काय नाही, झोपेतलं सुख इथून तिथून सर्वांना कसं आहे? आता कोणी असू द्या. जागृतीतल्या सुखामध्ये मात्र विषमता आहे. श्रीमंताला गरिबीचं काय नाही, दुःख नाही. गरीबाला गरिबीचं काय आहे? निपुत्रिक माणसाला पुत्र नाही याचं काय आहे? हे कुठं झालं आहे? व्यवहारामध्ये. पण झोपेमध्ये असं कधी झालेलं आहे का? आहे का? सर्वांना सुखाचा प्रतिसारखा आहे. झोपेमध्ये जे होणारं सुख आहे ना, ते तर मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत कसं आहे? त्याच्यात विषमता नाही, काय नाही. पुढे तो अग्नी जर सत्य मानला तर तो कापूस जळून गेला पाहिजे. तो जळत नाही म्हणून सत्ख्यातिमत असंगत आहे. ज्या अर्थी जागा धरीत अडवत नाही त्या अर्थी सत्ख्यातिवादाचं मत काय आहे? असंगत आहे. असंगत म्हणजे त्याला निर्णय करता आला. हे पाचही लोकांना काय करता येत नाही. असंच ख्यातिवादी. पुढे 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 शेवटची कोणती? ही मतं योग्य असून का असे त्यांना निर्णय करता आला
दोरीवरती सर्प कसा भासतो? योग्य योग्य विचार करता आला. मग योग्य विचार कोणाचा आहे? कोणाची घेते? मग त्यातलं होऊन गेलं किंमत नाही का? अनिर्वचनीय सर्प भासतो कसा? शिवाय दोषयुक्त कारणापासून उत्पन्न होणारा पदार्थ फक्त त्या दोषवानास दिसतो, सर्वच दिसत नाही. जर तो व्यावहारिक सत्य असेल तर घटाधिकांप्रमाणे सर्वच दिसला पाहिजे. भ्रमामध्ये भासलेला जो पदार्थ असतो तो पदार्थ किंवा पदार्थ भ्रमात भासणार ज्याचा त्यालाच दिसतो, कोणाला अन्याला दिसत नाही. दोरीवर भासलेला सर्प सगळ्यांना दिसतो का ज्याचा त्याला? आणि वारुळातला सर्प सर्वांना दिसतो. दोष दोष आहे. ज्या अर्थी सर्वांना दिसत नाही त्या अर्थी तो सर्प सत्य नसून काय मिथ्या आहे. कशा करता चाललं? माझं जे दुःख तुम्हाला दिसतं का? आहे का नाही? माझं असणारं दुःख आहे ते तुम्हाला दिसतं. ज्याचं एखाद्याला काटा पोचला मग त्याचं दुःख दुसऱ्याला दिसतं का? मग तो त्याचं ज्या अर्थी दुःख त्याचं त्यालाच दिसते त्या अर्थी ते दुःख भ्रम असला पाहिजे. म्हणून तर योग्य उपाय केला की दुःखाची काय होते बडे. आणि दोषापासून उत्पन्न झालेले पदार्थ अग्नी किंवा जल यांचेपासून दाह किंवा शीतलता होत नाही, म्हणून असे पदार्थ सत्य मानणे बरोबर नाही. हे पहा, 10 लोकांना 10 प्रकारचा कोणाला दंड, कोणाला रेषा, कोणाला माला, 10 लोकांना 10 प्रकाराने आणखी भासते. एकच वस्तू 10 प्रकाराने भासते ज्या अर्थी त्या अर्थी त्या वस्तू असत असल्या ऐकले. ज्याला ज्ञान आहे त्याला फक्त दोरी रूपानेच काय होते भासते. ज्याला अज्ञान आहे कोणत्या कोणत्या रूपाने भासेल सांगता येत. भ्रमामध्ये उत्पन्न झालेले सत्य पदार्थ सर्वांना दिसत नाहीत. ते स्थानाचा रोध करीत नाहीत किंवा त्याच्यापासून कोणतेही व्यावहारिक कार्य होत नाही. भ्रमात भासणाऱ्या पदार्थाकडून कोणताही कार्य होऊ शकत नाही. मृगजळामुळे काय शेती ओली होते का? नाही का? मग काय मृगजळ दिसण्यापुरतं आहे का असण्यापुरतं आहे? आहे का? एका कागदावरचं एखादा सर्पाचं चित्र काढलं आहे. ते चित्र खरोखरच सर्प आहे का दिसण्यापुरतं आहे? ते कोणीतरी ग्रस्त आपल्या मुलाला नातवाला घेऊन चालला, त्या जिथे घेऊन चालला त्याच्याकडे चित्र काढलं होतं. वसुदेव भगवान श्रीकृष्णाला आणि गोकुळात घेऊन चालले होते. कुठून? मथुरेमधून. कुठं घेऊन चालले आहे ना? गोकुळामधून का? मथुरेतून नाही. गोकुळात आले परमात्मा, पण नंतर आले. म्हणजे सर्पाने छाया धरली होती. चित्र आहे बरं का चित्रामध्ये. आणि एखादा ग्रस्त आपल्या नातवाला घेऊन आला मग तो आजोबाच्या चित्राला काय लावतो, ते नातवी सुद्धा चित्राला काय लावतो. मग ते सर्पाचा पणा असतो. नातवाने त्याला काय लावला. मग तो नातू विचारतो, बाबा सर्प तर तसाच असतो, गुळगुळीत लागतो, थंड लागतो. म्हणला हे तर काहीच करीत नाही सर्प ऐकला. तसं ते नाही, काही करीत नाही, काही करीत नाही. मग म्हातारा काय उत्तर देतो, हा वारुळातला सर्प नसून तुझ्या कल्पनेतला आहे. कुठला आहे? कागदावरचा आहे. कुठला आहे? कागदावरचा सर्प कुठं
सावध असतो का? तुम्हाला गोष्ट सांगितली होती ना, म्हातारीला भ्रम झाला, सर्व बेशुद्ध पडली बघा, मरणार मरण पोरायला साप हातात घेऊन आले म्हातारीला. म्हातारीच्या समोर त्या सर्पाचं ऑपरेशन केलं. म्हातारीला कळून चुकलं असं खरा सर्प नसून काय खोटा आहे असं करता बरोबर माता टन करून खरा तर तिला कळून चुकला, खरा सर्प नसून काय मिथ्या आहे. त्याप्रमाणे दुःख ते काहीचे नाही, भक्तिमुक्ती झाल्या. म्हणून सर्पाचं आपल्याला काय पदार्थाचं मिथ्यात्व संतांना कळालेलं आहे. म्हणून त्याही अवस्थेमध्ये त्यांना दुःख होत. आत्माच आनंद स्वरूप आहे आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालं तरी शितप्रज्ञस्य का त्याच्यामध्ये गेलं की प्रजा हाती दुःखेषु अनुद्विग्न म्हणा भीतराग भय क्रोधा. अशा पदार्थात सत्य म्हणणे विद्वानास हास्यास्पद आहे. अशा रीतीने सत्ख्यातिवाद अत्यंत निरुक्तिक आहे. मन भासणारा पदार्थ सत्य नसून कसा आहे. मग सत्ख्यातिवादाचं म्हणणं हे काय नाही. कोणाचं खंडन केलं? असत्ख्यातिवादाचं खंडन. असत आहे तर भासतो कसा बरं का. बुद्धी आहे ती क्षणिक विज्ञानवादी आहे. मग बुद्धी जर सर्पाचा आकार धारण करते तर क्षणिकच भासायला पाहिजे, दीर्घकाळ का भासतो म्हणून कोणाचं मत बरोबर नाही. आत्मख्याती आहे. बारुळातला सर्प कुठं दिसतो? हे शक्य आहे का? कोणत्या वाल्याचं मत आहे? सत्य नाही. पुढे अख्यातिवादी. एकाच वेळेला दोन ज्ञान होते हे मत काय नाही. पुढे सत्यातिवादी. भ्रमामध्ये भासलेला पदार्थ सत्य मानणं हे सुद्धा काय नाही. मग मत कोणाचं बरोबर आहे? वेदांताचं. म्हणजे सर्व कसं आहे? अनिर्वचनीय. अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या. सतही म्हणता येत नाही ना काय म्हणता येत नाही. असत का म्हणता येत नाही? नाही असत का म्हणता येत नाही? सत का म्हणता येत नाही? मग काय म्हणायचं? म्हणजेच म्हणजे म्हणून सर्वथा त्याज्य आहे. अनिर्वचनीय ख्यातीच आदरणीय आहे. मिथ्या पदार्थ हर्ष विषादास कारण कसे होतात याविषयी शंका व समाधान. मिथ्या पदार्थ हर्ष विषादास कारण कसे होतात याविषयी शंका व समाधान. कोणते पदार्थ? हर्ष विषादाला म्हणजे आनंदाला आणि दुःखाला कसे होतात याचं विवरण झालं. कोणते पदार्थ? आनंदाला काही नाही. दोन अनुकूल प्रतिकूल नाही. कोणतं? अनुकूल असेल तर काय काय आनंदाला कारणीभूत. प्रतिकूल असेल तर एखादा माणूस जेवायला बसला, श्रीखंड अनुकूल आहे तर काय होतो? कारल्याची भाजी एक वाढू नको तिकडे जायचे. कारण कारल्याची भाजी कडू आहे म्हणून त्याला काय याची. आणि श्रीखंड पदार्थ अनुकूल आणि काय दोष कारल्याचा भक्त असला तर बरं का मसालेदार कारले गेले कोणते जरा अनुकूल आहे ते काय ते. म्हणून अनुकूल आणि प्रतिकूल सुखाला आणि दुःखाला काय पुढे वाचा. शिष्य महाराज, वेदांत मतात जर रजत आणि सर्प मिथ्या आहेत तर रजत पाहून हर्ष व सर्प पाहून विषाद का होतो? त्याने शंका केली. हे रजत पाहला तर काय वाटतो? आनंद वाटतो.
सर्प रजत आनंदाला का वाटते? अनुकूल आहे ते. आता तर चांदी फार महाग झाली म्हणतात आहे. मग एक अनुकूल आहे. पण रजत कसं आहे? अनुकूल. आणि दोरीवर ते भासलेला पदार्थ प्रतिकूल आहे. मग दोरीकडे जात असतो का माघारी फिरतो? रजत भासला तर माघारी फिरतो का घेण्याकरता जातो? अनुकूल आणि अनुकूल पदार्थ हर्षाला कारणीभूत, प्रतिकूल पदार्थ थोडे. श्री गुरु, अरे हर्ष विषादच कारण, साक्षात पदार्थ नसून पदार्थावरील अनुकूल प्रतिकूल बुद्धी ही कारण असते, म्हणून हर्ष विषाद होतात. पदार्थाचे सत्यत्व किंवा मिथ्यात्व हर्ष विषादास कारण नाही तर मिथ्या नाटक किंवा बाजीगाराचा खेळ पाहून हर्ष झाला नसता. म्हणून त्याचं उत्तर आहे एक अनुकूल आहे आणि एक काय आहे? प्रतिकूलापासून दुःख, अनुकूलापासून सुख. आणखी ख्यातीचा काय केलेला आहे? बराचसा विचार आहे. हा विचार कशा करता करतात? दुःख नसून भासते. आनंद रूपात माय आपल्याला समजलं. मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालांतरी नाही तर भासते. त्याप्रमाणे दोरीवरचा सर्प नाही तर भासतो. म्हणून एक महत्वाचे दिले दार्शनिक लोक आहे सगळे. नुसतेच फेटा बांधून डोकं साजरं करणारे नाही. डोक्यामध्ये काय भरलेलं आहे? त्यांची मत आहे. दर्शनकार लोक आहे. त्याच्यात नास्तिक दर्शनकार असते. दोन ख्याता म्हणजे असत ख्याती, आत्मख्याती हे नास्तिक दर्शनकार आहे. आणि बाकीचे आस्तिक. नास्तिक म्हणजे वेदाला मानत नाही त्यांना काय म्हणायचं? वेदाला मानतो त्यांना. आणखी पुन्हा विचार केला. तो विचार कधी